नमस्कार मित्रांनो, आपले सहर्ष स्वागत. आपण छाटणी केल्यानंतर जेव्हा पानगळ मारल्यानंतर 10 ते 12 दिवसाच्या आत आपल्याला बागेला पहिले पाणी द्यावे लागते. परंतु या 10 ते 12 दिवसामध्ये आपल्याला इतर कामे करायची असतात. प्रथम म्हणजे झाडाला शेणखत भरण्यासाठी खड्डे खोदायचे असतात आणि खड्डे खोदून त्यामध्ये शेणखत भरायचे असते. शेणखत भरल्यानंतर आपण बेसल भरून ते खड्डे मातीमध्ये मिक्स करून बुजून त्यानंतर आपण पहिले पाणी देत असतो. परंतु जे आपण खड्डे खोदताना असे खड्डे खोदायचे की जेणेकरून थोडीशी मुळी तुटली पाहिजे, मुळीचा जारवा तुटला पाहिजे, जेणेकरून जी पांढरी मुळी थोडीशी तुटेल आणि आपण जेव्हा पहिले पाणी देणार आहे तेव्हा पहिल्या पाण्यानंतर ते तुटलेल्या मुळीजवळ इतर पांढऱ्या मुळींची संख्या वाढेल आणि आपण जो शेणखत आणि बेसल डोस भरणार आहे तर तो बेसल डोस त्या पांढऱ्या मुळ्या पूर्ण शोषून घेऊन झाड सशक्त होणार आहे आणि त्याचाच आपल्याला फायदा होऊन झाड टवटवीत, तजेलदार आणि फुलांची संख्या वाढणार आहे. निमॅटोड पण थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे आणि म्हणूनच आपण थोड्याशा पांढऱ्या मुळ्या तोडून त्यानंतर पाणी द्यायचे, खत भरायचे. तरी मित्रांनो, मी डाळिंब शेतीविषयीची प्रत्येक माहिती आपणापर्यंत पोहोचवणार आहे. तरी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.